ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद, लोकप्रतिनिधींचा विकासाचा निर्धार. श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने प्रभाग 7 मधील नगरसेवकांचा शाही सत्कार. अनुभवाचा समृद्ध वारसा असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद आणि तरुण तडफदार लोकप्रतिनिधींचा उत्साह यांचा अनोखा संगम प्रभाग क्रमांक 7 मध्ये पाहायला मिळाला. भुतकरवाडी येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा भव्य सत्कार समारंभ अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ नागरिकांनी सर्व नवनिर्वाचित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केले. यावेळी माननीय महापौर तथा नगरसेवक बाबासाहेब वाकळे, माजी बालकल्याण समिती सभापती तथा नगरसेविका पुष्पाताई बोरुडे, नगरसेविका वंदनाताई ताठे आणि नगरसेवक रवींद्र बारसकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. या प्रसंगी माजी नगरसेवक अनिल भाऊ बोरुडे व रोहन सानप यांचीही प्रमुख उपस्थिती होती. केवळ निवडणूक जिंकणे महत्त्वाचे नसून निवडून आल्यानंतरही नागरिकांशी थेट संवाद ठेवणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. प्रभागाचा सर्वांगीण विकास करताना ज्येष्ठांच्या गरजांकडे लक्ष द्यावे आणि परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी सर्व नगरसेवकांनी अतिशय भावुकपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ नागरिकांनी जो सन्मान केला तो आमच्यासाठी एक मोठी जबाबदारी आहे. तुम्ही टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे झटू, अशी ग्वाही यावेळी दिली. संपूर्ण कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. अतिशय आपुलकीच्या आणि उत्साही वातावरणात हा सोहळा संपन्न झाला, ज्याची चर्चा आता संपूर्ण परिसरात रंगली आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. येथे औदुंबर कॉलनीमध्ये श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आम्ही नवनिर्वाचित नगरसेवक बाबासाहेब वाकळे, पुष्पाताई बोरुडे, वर्षाताई सानप, वंदनाताई ताठे, त्याचप्रमाणे स्वीकृत नगरसेवक रवींद्र बारसकर साहेब, नगरसेवक रेवणनाथ पवार साहेब, ह्या लोकांचा आमच्या संघामार्फत सत्कार ठेवला होता. हा सत्कारासाठी आज या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आमच्या संघाचे लोक आणि या परिसरातील लोक या ठिकाणी हजर झाले. आज प्रत्येकाने ह्या संघामध्ये आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या लोकांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि काही त्यांनी स्वतःच्या काही समस्या पण सांगितल्या. त्या समस्याला उत्तर म्हणून बाबासाहेब वाकळे, रवींद्र बारसकर ह्या लोकांनी अगदी समर्पकपणे उत्तर दिले आणि ह्या ठिकाणी आज त्यांच्या कार्यामुळेच आज ते दोनदा नाही तीन वेळेस निवडून आले आहेत. आज त्यांचं कार्य चांगलं आहे, भावना शुद्ध आहे, चांगली आहे आणि ते हे लोक कधी बोललं पण आमच्या इथं हजर राहतात. तर त्यांना या पुढील भावी आयुष्यात आमच्या श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे त्यांना आशीर्वाद रूपी मी त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा देतो.